इंद्रियाचा व्यवहार होत नाही हे आपल्याला कळालं. कर्मेंद्रियाचा व्यवहार होत नाही हे आपल्याला ज्ञात हे कळालं. तसा ज्ञानेंद्रियाचा सुद्धा व्यवहार होत नाही हे कळावं याच्या पुढची गोष्ट. म्हणजे ते प्रत्यक्ष ज्ञानाचा किंवा प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही हे आपल्याला कळलं. प्रतिबिंब, कारण डोळ्याद्वारे प्रतिबिंब आणि आरसा सोबतच दिसायले असा आपला भ्रम आहे. प्रतिबिंब आरसा जसा डोळ्याने दिसायला तसा आरशातलं प्रतिबिंब डोळ्यानं दिसायला असं वाटतं आपल्याला. पण ते डोळ्याने नाही, जसा आरसा डोळ्याने दिसायलाय अंतःकरण वृत्तीनं, निर्दोष वृत्तीनं, तसं प्रतिबिंब ही निर्दोष वृत्तीनं कळाना. प्रतिबिंब कळण्यात वृत्ती दोष आहे, वृत्ती वळण्याचा दोष आहे. ध्यानात घ्या. आणि प्रतिबिंबाला नसून आहे वाटण्याचा दोष आहे. वास्तविक प्रतिबिंब नावाची काही वस्तू नाही तिथं, आणि ती व्यवहारी वाटते हा दोष आहे. तिथं काही कळायला नसून कळायला आहे वाटतंय. तिथं काही हालचाल नसून हालचाल वाटते, पापण्याची, तोंडाची, होटाची, मानेची, शिराची, त्या प्रतिबिंबाच्या बी. म्हणजे तिथं व्यवहार नसून व्यवहार वाटतो, रूप नसून रूप वाटते, आकार नसून आकार वाटतो, वस्तू नसून वस्तू वाटते, ज्ञेय नसून ज्ञेय वाटते. घ्या, प्रमेय नसून प्रमेय वाटते. आणि ही वृत्तीची भूल आहे, भ्रम आहे. वृत्ती झालेला भ्रम आहे, वृत्तीचा दोष आहे. सदोष वृत्तीनच प्रतिबिंब ग्रहण होते. निर्दोष वृत्तीनं तिथं प्रामाणिक वृत्तीनं प्रतिबिंब नावाची वस्तू नाही. जितकं खरे भिंतीकडे पाहताना प्रतिबिंब नाही, तितकंच खरे आरशाकडे पाहताना बी प्रतिबिंब नाही. पण भिंतीकडे पाहताना प्रतिबिंब नाही आणि नाहीच अनिच्छे, आणि आरशाकडे पाहताना प्रतिबिंब नाही आणि आहेच अनिच्छे. जितकं भिंतीत काही नाही, आपल्या शिराचा फोटो भिंतीत नाही, शिर भिंतीत नाही, शिराचा फोटो प्रतिमा भिंतीत नाही, तितकंच आपलं शिर आणि आपल्या शिराची प्रतिमा आरशात बी नाही, आरशाच्या काचीत बी नाही. नसून प्रतीती यायला लागली ती भ्रामक आहे, ती कंडिशन ना आलेली आरशाच्या चकचकीतपणाच्या कंडिशन न, आरशाच्या वृत्तीला परिवलनाची गती देण्याच्या, परावर्तित कोण करण्याच्या दृष्टीच्या ह्या स्वभावानं कंडिशन आहे तिथं. एक प्रकारची वेगळ्याच प्रकारची कंडिशन आहे. आरशाचा स्वभाव तसा आहे. आरशावर आलेला प्रकाश वापस फेकल्या जातो, आरशावर आलेली वृत्ती वापस फेकल्या जाते. त्या आरशाच्या स्वभावाचं लक्षण आहे, स्वभाव धर्म आहे त्याचा, त्याची चकाकी, त्याचा चकाकी एक, आणि त्याचं स्पष्ट असं त्याचं लेवलचं स्वरूप, त्याचं फडबडीत नाही, एक तर चकचक आहे आणि सपाट आहे. इतकं सपाट आहे की तिथं केस किंवा केसाच्या 1000व्या भागाचा जरी आपण भाग घेतला आणि फिरविला तर खालीवरी होणार नाही, इतकं लेवल. मग परिपूर्ण लेवल असल्यामुळं, आणि दुसरी गोष्ट चकचकीतपणा असल्यामुळं, म्हणजेच आमलीन तो स्वरूप, त्याचं मल नाही, निर्मळ स्वरूप आहे त्या आरशाच्या काचीच. मातीचाच काच जरी असला तरी निर्मळ कणाचा आहे, मातीच्या शुद्ध कणाचा, निर्मळ कणाचा, मल नाही त्याच्यात, शुद्ध अशी शुद्ध कण एकत्रित होऊन काच आहे. आणि पुन्हा
लेवल नाही, खालीवर नाही, खडबडीत भिंतीसारखा. भिंतीला किती जरी गिलावा केला किंवा किती जरी अजून वालपुट्टी हाणली आणि लेवल आणली तरी तितकी लेवल नाहीत आरशा इतकी. बर लेवल जरी आली तर मलिन मातीची लेवल येते. सपाट जरी भिंत असली, खडबडीत नाही, अजिबात खडबडीत नाही, आरशा इतकी सपाट केली पण तरी मलके कण आहेत, ती मलिन कण आहेत, ते प्रकाशाला किंवा वृत्तीला वळून माग परावर्तित करू शकत नाहीत. म्हणून तिथं प्रतिबिंब उमटत नाही. हा, अशी भिंत करा कशी प्रतिबिंब उमटत. स्टीलची भिंत असली, धातूची भिंत असली किंवा त्या भिंतीला अजून कोणची फरशी वशिली पारदर्शक, तर भिंती सुद्धा प्रतिबिंब होतात. पण ते भिंतीचं नाही ना आरशाचं नाही, ते त्याच्या स्पष्टतेचं म्हणजे त्याच्या निर्मलतेचं आणि त्याच्या प्लॅनपणाचं फलित आहे. तिथं भिंत ना आणि ते फलित काय तशा तिथं असण्याचा भ्रम होतोय नसून, अशा कंडिशन हे चाललंय आपली वस्तुस्थिती. पटवून देण्याची गोष्ट ती तसं आरशात तशी स्थिती आहे, म्हणून आरशात नसून प्रतिबिंबाचा भास होतो हे आपल्याला चाललंय. आरशात प्रतिबिंब झरो आहे, जितकं भिंतीत झरो आहे तितकंच आरशात झरो आहे. पण आरशात झिरो असून ते हिरो होतंय, का होतंय? तर त्याचं कारण मीमांसा पाहिली आपण. म्हणून ते नसून आहे वाटते म्हणून ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय, व्यवहाराचा विषय नाही. प्रमेय व्यवहाराचा विषय असतो आणि ज्ञेय पदार्थ फक्त ज्ञानाचा विषय असतील आहे. ज्ञेय ज्ञात्याला ज्ञानानं ज्ञेय आहे वाटते म्हणून प्रतिबिंब ज्ञेय आहे, व्यवहार्य नाही म्हणजे प्रामाणिक नाही, प्रमाणानं नाही, म्हणजे व्यवहारा करता नाही. ते जे जे व्यवहारा करता आहे त्याचं ज्ञान वृत्तीनं होत असतंय आणि जे दिसायला आहे व्यवहारायला नाही त्याचं ज्ञान अविद्या वृत्तीनं होत असते. मग अविद्या वृत्ती म्हणजे काय? तर वृत्तीत दोष होणं, सदोष वृत्तीला अविद्या वृत्ती म्हणा, सदोष वृत्तीला अविद्या वृत्ती म्हणा, अविद्या वृत्ती. मग ती त्याच्यात अविद्या असली की अविद्येच मुख्यत्व असते. ते किती वृत्ती बाकीची इंद्रिय ते गणल्या जात नाहीत. जसं 1 लिटर दूध आहे आणि त्याच्यात 1 थेंब विषाचा आहे तर ते 20 मानल्या जाते, दूध नाही. लिटर भर आहे याची, लिटर भर आहे दूध आणि 1 थेंब आहे, 1 बूंद आहे त्याच्यात विषाचा, पण ते पूर्ण 20 म्हटल्या जाते. ते त्या 20 म्हणून टाकून द्यावा, ते 1च थेंब आहे म्हणून ग्रहण करू नये. कारण त्याच्यात मुख्यत्व काय? कारण प्रभाव त्याच्यात विषाचा आहे. म्हणून ते लिटर भर मोजायला दूध नाही, मोजायला 20 मोजायला दूध नाही, प्यायला 20 प्यायला. कारण दुधानं पुष्टी होत असते, विषानं मृत्यू होत असतो. ते लिटर भर दूध प्यायला तर पुष्ट होईल, लिटर भरानं पुष्ट होईल का मृत्यू होईल? प्रभाव कोणाचा होणार आहे? विजय कोणाचा होणार आहे? म्हणून ते 20 आहे. ते दूध जरी ते पांढरं दिसलं तरी 20 आहे. त्याच्यातले कंटेनेस पाहिले घटक आणि त्याच्यामध्ये दिसलं फॅट दिसला, त्याच्यामध्ये काही जीवनसत्व दिसले, ऊर्जा दिसली, साखर दिसली, कर्बोदक दिसले, तरी बी ते 20 आहे. त्याच्या सहित 20 आहे, ते सर्वासहित 20 आहे. ते त्याला बी 20 केलं त्यांनी, त्या पांढरेपणाला 20 केले त्यांनी, गोडपणाला 20 केले त्यांनी, त्या विषाने विषारी केले. त्याच्यातले जीवनसत्व विषारी झाले. ते त्यांना रक्त नाही बांधणार, पेशी नाहीत वाढणार, चरबी नाही वाढणार, शक्ती नाही भेटणार, मृत्यू भेटणार हे निश्चित आहे. म्हणून ते 20च आहे पूर्ण. विषय रांधिली रस सोय, ते जेवणारा ठावी होय, तो ताटची सांडूनी जाय, का सांडूनी जाय? ते 20 म्हणून सांडतो, ते अन्न नाही 20 आहे. तो ताटची सांडूनी जाय जया परी. त्याप्रमाणे वृत्तीमध्ये अविद्या दोष कालवाला किती 20 झालं, ते प्रमेय नाही राहिलं, ते ज्ञेय झालं. ते व्यावहारिक नाही राहिले, ते प्रातिभाषिक झालं. ती वस्तू नाही राहिली, तो भास आहे.
भास भासायला. व्यवहारात वस्तू गणल्या जात नाही. वीस कालवलं त्याच्यात, थोडं जरी कालवलं तर ते विषच मानल्या जातं. जसं एखाद्या घरात साप निघला की सापाचं घर, साप किती किती एका कोपऱ्यात आहे, बाकीचा पसारा किती नाही, ते पसारा बाकीचा नाही, सापाचं घर आहे ते. एखाद्या गल्लीत पिसाळ्या कुत्रा असले की ती पिसाळ्या कुत्र्याची गल्ली, तिथं चांगली माणसं नाही, मुख्यत्वानं ते घालायचं त्याला. त्या गल्लीला जाऊन, त्या गल्लीला आमची बायको आहे, आमचे पोरं आहेत, किंवा आमचं दुसरं काही काम आहे, ते पिसाळ्या कुत्र्याची गल्ली. मुख्यत्वानं ते बोलावं लागते. सापाचं घर आहे, घरात घरभर साप आहे का, घरात भांडे आहेत, कपडे नाहीत, ती गणतीत नाही धरायची. सापाचं घरी जाऊ नका तरी. मुख्यत्वानं जे असतं त्याचा प्रभाव त्याच बोलावं, ध्यानात घ्या. त्याप्रमाणे वृत्तीत अविद्या असली, काही दोष असला की ते अविद्या वृत्तीचं ज्ञान आहे. ते अंतकरण असलं तरी अविद्या आहे, ते इंद्रियातून झालं तरी अविद्या आहे. म्हणून अविद्या वृत्ती, अंतकरण वृत्ती आणि इंद्रिय वृत्ती. इंद्रिय वृत्तीनं ज्ञान होतात त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणा. 5 इंद्रिय आणि वृत्ती मिळून जे ज्ञान होतात त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणून. इंद्रियानं प्रत्यक्ष झालेल्याचं अनुमान होतंय, त्याला अनुमान प्रमाण म्हणा. इंद्रियापैकीच कानानं शब्दाचं प्रत्यक्ष ज्ञान होते, पण शब्दानं अर्थाचं ज्ञान होते, त्याला शाब्दी प्रमाण म्हणा. शब्द प्रमाण. गुरुचे किंवा शास्त्राचे शब्द कानावर पडतात हे प्रत्यक्ष प्रमाण आहे, पण शब्दाचा अर्थ लागतो अंतकरणात हे शाब्दी प्रमाण आहे. तसंच आपल्याला काही पुढे दिसायले आणि ते कुठून आले, कशाच आहे, त्याचा शोध लागणं, ह्या आलेल्या अर्थाहून त्याचा अर्थ लावणं, जे समोर आलेलं आहे त्याचा अर्थ लावणं, याला अर्थापत्ती प्रमाण म्हणा. इथं पूर आलेला आहे पण इथं पाऊस नाही, मग वर पाऊस पडला असला पाहिजे. आणि खरंय, जेवलेला नाही कव्हापासून मी आमच्या सोबत कधीच जेवला नाही, पण ताजा दिसतो, मग रात्री किंवा आपल्या माघारी जेवत असला पाहिजे. ही काय लावलेली अर्थापत्ती. ताजेपणाहून, शक्तीहून, कांतीहून, त्याच्या चेहऱ्याहून. तो सोबत तर कधी जेवला नाही, रोज सोबत आहेत, फक्त झोपायला घरी जातो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सोबतच आहेत, पण कधीच जेवलेला पाहिला नाही. म्हणजे तो संध्याकाळी घरी गेल्यावर जेवतच जेवल्याचं ज्ञान आहे का, तरी बी त्याचा आपल्याला अर्थ लावता येतो, अर्थापत्ती लावता येते. आणि अनुपलब्धी की कार्यक्रमाला सर्वाला पत्रिका दिल्या आणि सर्व आलेले कळतात, नाही आलेला कळतो का, तो कळत नाही म्हणूनच आहे, याला म्हणा अनुपलब्धी. त्याची अनुपस्थिती दिसते, अनुपस्थितीहून त्याचं ज्ञान होते. आलेल्या पाहुण्याचं उपस्थितीहून ज्ञान होते, आणि न आलेल्या पाहुण्याचा अनुपस्थितीहून, त्याच्या उपस्थित न होण्याहून ज्ञान होते, न कळण्यानं. म्हणजेच सांगायचं तात्पर्य अनुपलब्धी. अशी 6 प्रमाण आहेत, आणि या 6 प्रमाणानं व्यवहार चालवतो जीवाचा, जगातला व्यवहार रे व्यवहार. पण परमात्मा ह्या 6 प्रमाणापैकी कोण्याही प्रमाणाचा विषय नाही, हा मुख्य विषय आपला आता. 6 प्रमाणापैकी परमात्मा कोण्याही प्रमाणाचा विषय नाही. नाही जसं अविद्या वृत्तीचे ज्ञान अंतकरण वृत्तीनं तुच्छ ठरतेत, म्हणजे ते खोटे ठरतेत. त्याचप्रमाणे इंद्रियाचे ज्ञान विवेकानं खोटे ठरतेत. ही ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. समोरच्याला लक्षात घेऊन मागचं खोटं ठरतंय. आरशाची आणि दृष्टीची सत्ता लक्षात घेऊन प्रतिबिंब खोटं ठरतंय. तसंच
नित्याचा विवेक केला तर इंद्रिय आणि विषय खोटे ठरतील, तुच्छरूप ठरतील. एका एका समोरच्या प्रमाणाचा आणि मुख्य वस्तूचा हिशोब केला तर खालच्या वस्तू गौण ठरतात, तुच्छ ठरतात, आसार ठरतात, अमुख्य ठरतात, खोट्या ठरतात. ठरविले आणि खोटा ठरण्याच्या प्रक्रियेला परमार्थ म्हणतात. परमार्थ म्हणजे आहे काय? आपल्याला जे कळायला लागलंय त्या कळण्याची निवड करायची. निवड करायची. याच्यातलं खरं काय खोटं काय, सारा सार विचार हरिपाठ. निवड करायची. शिवडीत बसला त्याला संसार म्हणाव आणि निवडायला लागला त्याला परमार्थ म्हणाव. मग सावली निवडा आपल्यातून बाजूला, प्रतिबिंब निवडा आपल्यातून बाजूला. उपयोग करा त्याचा, व्यवहार आहे तशी, पण त्याला निवडा बुद्धीतून. खोटे ते पदार्थ दिसून नाहीत. तसंच जग बी प्रतिबिंब नेहमी दिसतं का? नाही. आरसा समोर आला तर दिसतंय, आरसा समोर नसला तर दिसत नाही. तसं जग नेहमी दिसतं का? नाही. इंद्रिय उघडे तर दिसतं, इंद्रिय नाही उघडे तर दिसत नाही. प्रतिबिंब जसं आरशावर अवलंबून आहे तसं जगत इंद्रियावर अवलंबून आहे. इंद्रिय नेहमी दिसतात का? नाही. जागृती अवस्था असली तरच दिसते, जागृती अवस्था गेली तर डुबून जाते इंद्रिय देखील, इंद्रिय मन देखील. म्हणून प्रतिबिंब जसं आरशावर अवलंबून आहे, बाहेरचे विषय जसे इंद्रियावर अवलंबून आहेत, मन जसं जागृती अवस्थेवर अवलंबून आहे. जागृती आली तरच मन आलं, जागृती गेली तर मन गेलं. ते काय काय कशा आपल्याला युक्त्या कळायला पाहिजे. काय मानायला तर आपण ते कशावर अवलंबून आहे, कशावर आधारले आली. प्रतिबिंब आरशावर आधारलेला आहे. जगदांपाती पाचही विषय इंद्रियावर आधारलेले आहेत. इंद्रिय मनावर आधारलेले आहेत. मन जागृतीवर आधारलेलं आहे. आणि जागृती जो जागृत आहे त्याच्यावर आधारलेली. जागृत कोण आहे? ही जागृती, पण जागृती जागा कोण आहे? जो जागृतीत जागा आहे तो स्वप्नात बी जागा आहे. जो जागृतीत जागा आहे तो सुसुप्तीत बी जागा आहे. सुसुप्तीत मी नाही झोपलो, मन झोपलंय. आणि जागृतीत मी नाही जागा झालो, मन जागा झाले. पण आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख नसती म्हणून दुसरं जागा झाली की मी जागा झालो म्हणतो, दुसरं झोपले की मी झोपलं म्हणतो. हे आपलं स्वरूप लक्षात न, स्वरूप साक्षात्कार नसल्याचं लक्षण आहे, अविद्येचं लक्षण आहे, अज्ञानाची भाषा आहे. मी झोपलो, मी जागा झालो, मला स्वप्न पडलं, मी जन्मलो, मी मेलो, मी सुखी झालो, मी दुःखी झालो. ह्या सर्व विषय आंधळ्या बोली, अविद्येनं आंधळ्या असलेल्या जीवाच्या ह्या बोली शब्द येते. मी न कळलेल्या चे बोलणे येते. मीच स्वरूप मी आईशी कवन जाती हे न कळलेल्याची बोलणे येते. म्हणून जे जागृत आहे ध्यानात घ्या, तो कोणावरच अवलंबून नाही. जागृती अवलंबून आहे, स्वप्न अवलंबून आहे, स्वप्न संस्कारावर अवलंबून आहे. जागृती ही प्रारब्धावर अवलंबून आहे. प्रारब्धातले भोग, प्रारब्धातले कर्माचा भोग व्हायचा असलं तरच जागृतीवर येतो. मागचं काहीतरी आहे, कारण हेतू आहे त्याला, त्या हेतूमुळे तिथे येतो. म्हणून कर्माच्या फलाचा भोग व्हायचा असला तर जाग येत असते. कर्माच्या फलाचा भोग समाप्त झाला इथल्या आता या दिवसापुरता, तर झोप संपत असते, आपली जाग संपत असते, झोप लागत असते. त्या कर्मफलावर अवलंबून, प्रारब्धावर अवलंबून. प्रारब्ध कसं आहे आज, त्या प्रारब्धात जाग किती, त्या जागेत भोग किती, आणि भोग समाप्त झाली की झोप लागत असते. आणि पुन्हा प्रारब्ध उन्मुख होऊन फळ द्यायला आले की पुन्हा जाग येत असते.
प्रारब्धावर अवलंबून जागृती स्वप्न सुसुप्ती ह्या अवस्थाचे जे भेद आहे, 3 गेर जे बदलते, जसा रस्ता असन तसा जसा गेर बदलतो, चालकाला माहित असते चढाचा रस्ता आल्यावर कोणता गेर टाकायचा, उताराचा रस्ता आल्यावर कोणता गेर टाकायचा, चांगला रस्ता आला वेगवान कोणता गेर आहे, माग गाडी चालवायची असली तर कोणता गेर आहे, हे जशी चालकाला माहित असते त्या गाडीच्या, त्याप्रमाणेच हे वेगवेगळे जागृती स्वप्न सुसुप्ती आणि चौथा गेर आहे एक समाधी. त्या तो चांगदेवानं चलविला किंवा अनेक योग्यानं चलविला त्या गेरवर. परंतु सांगायचं रहस्य आपले एक आहे की हे सर्व काय आहे, प्रतिबिंब आहे अविद्यावृत्तीनं. आरसा आणि शरीर जग आहे इंद्रिय वृत्तीनं. इंद्रिय आहेत अनुमानानं. अनुमानानं आहेत इंद्रिय, इंद्रिय प्रत्यक्षानं नाहीत. इंद्रिय प्रत्यक्षानं जग आहे पण इंद्रियच अनुमानानं आहेत. ज्या म्हणजे जग कळायला लागलं म्हणून इंद्रिय, विषय कळायला लागले म्हणून इंद्रिय मानावं लागतात, मान्य करावं लागतील, कारण त्याच्याशिवाय तो व्यवहार होत नाही. रूप दिसण्याचा व्यवहार डोळ्याशिवाय होत नाही. मला रूप दिसायला म्हणल्यास मधात काय डोळे आहेत असं मान्य. डोळ्यानं डोळा कळत नाही आणि दुसऱ्या इंद्रियानं बी डोळा कळत नाही, डोळा सूक्ष्म आहे. पण डोळ्याचं अनुमान करावं लागतं की जग दिसायला, मला दिसायला लागलं त्या अर्थी काय डोळा आहे, आणि माझं दिसणं बंद झालं म्हणजे माझा डोळा घ्या. म्हणून डोळा गेला केव्हा म्हणतो दिसणं बंद झाल्यावर, डोळा आहे केव्हा म्हणतो दिसायला लागल्यावर. अनुमान आहे, प्रत्यक्षानं डोळा पाहिला नाही कधी कोणी. प्रत्यक्षात डोळा पाहण्यात येत नाही, डोळ्यानं पाहण्यात येते. डोळ्यानं पाहण्यात येतंय म्हणून डोळा मान्य करावा लागतोय, आणि डोळ्यानं पाहण्यात येईना म्हणून डोळ्यात काही फॉल्ट झाला, बिघाडला किंवा डोळा गेला असं आपण म्हणत असतो. म्हणून हे जे सर्व ज्ञान आहे एकूण एकावर आधारलेले इथे चाललं. हे प्रमाण आहेत एक एक, हे 6 बी प्रमाण आहेत. 6 प्रमाणानं 6 प्रमेय जरी जगात कळत असले, व्यवहार होत असला तरी 6 प्रमाण ठरविणारे, हे ध्यानात घ्या. आपण विषय अभूमीकडे आता आपल्याला 6 प्रमाण ठरविणारे न्यायाधीश आहेत. रूप आहे का नाही त्या रूप सृष्टीचा निकाल लावण्यासाठी डोळा न्यायाधीश आहे. शब्द आहेत का नाहीत हे निवडायसाठी कान न्यायाधीश आहे. हे झालं प्रत्यक्ष प्रमाणात 5 इंद्रिय न्यायाधीश आहेत, आणि ते 5 मिळून एक ऑफिस आहे, त्याला प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष प्रमाण म्हणून आपण. प्रत्यक्ष ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञानाचं एकच ऑफिस आहे, आणि एका ऑफिसात 5 प्रकारचे टेबल आहेत, काउंटर आहेत. 5 श्रोत्र जिव्हा चक्षु त्वचा रसना आणि घ्राण, हे 5 काय तो ऑफिस आहे. पण एकच ऑफिस आहे, 5 वार्ड आहे त्याच्यात, आणि 5 मिळून एकच आहे ती प्रत्यक्ष प्रमाण. मग त्यानं व्यवहार व्हायला लागला आहे का नाही, अनुमानानं व्यवहार व्हायला काय आहे काय नाही, अर्थापत्तीने व्यवहार व्हायला काय आहे काय नाही, अनुमितीने व्यवहार व्हायला काय आहे काय नाही, किंवा 6 प्रमाण आहेत. 6 प्रमाणानं व्यवहार व्हायला लागला, काय आहे काय नाही निकाल लागायला लागला. म्हणजे निकाल लावणारे हे 6 प्रमाण आहेत व्यवहारात, मुख्य केंद्रस्थानी व्यवहारात शिरोभागी न्यायाधीश, न्याय देणारे. पण न्यायाधीशाला सुद्धा मालक असतो हे कळायला पाहिजे. न्यायाधीशाला सुद्धा पगार असते, न्यायाधीश सुद्धा लावलेला असतो, न्यायाधीश काढून टाकता येतो, न्यायाधीश रिटायर होतो. व्यवस्था आहे ती तशी. 6 प्रमाण जरी व्यवस्था असली तर व्यवस्था लावलेली असते, तशी 6 प्रमाणाची व्यवस्था आहे. जशी वर्गामध्ये मॉनिटर असतो आणि त्याला मुख्यत्व द्यायला असतं की तू पाय,
पण शिक्षक वर्गात आल्यावर त्यानं चुप बाकीच्या मुलामध्ये जाऊन बसावं. मॉनिटर मुख्य, मॉनिटरनं शिकवा, मॉनिटरनं शिस्त ठेवा, मॉनिटरनं शिक्षा द्यावा वाटल्यास एखाद्या मुलाला शिस्तीसाठी. त्याला ते अधिकार आहे, त्याच्यात ती पॉवर द्यालेली. ते जरी खरं असलं तर शिक्षकाच्या अनुपस्थितीत शिक्षक वर्गात आल्यावर बाकीच्या मुलातच जाऊन बसावं. त्यानं गडी गप्प बाकीच्या मुलात जमा व्हावा. त्यानं कोण मॉनिटर आणि कोण इतर विद्यार्थी हे ओळखू येऊ नाही शिक्षक आल्यावर. त्याचप्रमाणे हे 6 प्रमाण मुख्य जरी असली जगदांपाती विषयाचं ज्ञान करून देण्यात, पण परमात्म जागृती आल्यावर हे जगन, हे प्रमाण, हे प्रमेय, हे प्रमाण एकाच याच्यात गेली. म्हणजे प्रमाण आणि प्रमेय एकाच कोठ्यात जमा झाली, एकाच वर्गात गेली. त्याने प्रमाणाला मुख्यत्व राहत नाही परम जागृती आल्यावर. कारण परम जसं प्रमाणा, हे पहा, जसं प्रमाणानं प्रतिबिंब, सावली, मृगजळ, रज्जू सर्प, सुक्ती रजत नाही ठरलं प्रमाणानं, तसे प्रमाणच परमात्म जागृत झाल्यात प्रमाणच नाही ठरते. मॉनिटरनं जशी इतराला काढून दिलं, हाकलून दिलं बेशिस्त वागणाराला, अधिकार आहे त्याचा. तो त्याच्या शिस्तीत बसले सर्व मुलं. मॉनिटरच्या नजरानं, मॉनिटरच्या बोलण्यानं व्यवहार व्हायला सर्व. हे जसं होतं. पण शिक्षक आल्यावर मॉनिटर देखील त्याच्या शिस्तीनं चालतो. पकडून दिल्या जातो मॉनिटरला सुद्धा वर्गाच्या बाहेर. त्याने दृष्टांत म्हणून घेतले. त्याप्रमाणे प्रमाण हे देखील अप्रमाण ठरतात. प्रमाणच अप्रमाण. एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण, द्रष्टांती वाहिली आन दिसावयाची. माऊली म्हणतात प्रमाण अप्रमाण ठरतात आणि ते अप्रमाण ठरूनच प्रमाण ठरतात. पुन्हा ते खूप मस्त मजेदार गोष्ट आहे. अप्रमाण ठरूनच प्रमाणित ठरतात. म्हणून प्रमाणानं स्वीकार करावा की आम्ही नाहीत. आम्ही उगा आमच्या कप्प्यातलं काम करीत होतो. आता तुम्ही आले, आम्ही बसतो, आम्ही ठीक आहे, आम्ही आमच्या जागेवर, आमची जागा आम्हाला भेटली. आतापर्यंत आम्ही काम केलंय, पण आता जसा शिक्षक आल्यास मॉनिटरनं खळू टाकावा, खुर्ची सोडावा, तिथं उभा राहू नाही आणि आपल्या बेंचावर आपल्या जागेवर जाऊन बसा आपल्या. त्याचप्रमाणे त्या प्रमाणानं देखील परम जागृतीत, परमात्म जागृतीत, ब्रह्म जागृतीत हे प्रमाण देखील त्या जगातच जमा होतात. जसा वंध्यापुत्र अभावात जमा आहे, तसं प्रतिबिंबी अभावात जमा व्हावा. जसं प्रतिबिंब अभावात जमा व्हावा, तसाच आरसा देखील अभावात जमा करावा, करता आला पाहिजे. आरसा जसा अभावात जमा केला, तसा देह देखील अभावात जमा करावा. ज्याचा प्रतिबिंब उमटलेले आरशात, तो देह देखील अभावात जमा व्हावा, करता येतोय. ही युक्ती. देह जसा अभावात जमा आहे, तसा देह आणि जगाचं ज्ञान ज्या इंद्रियानं व्हालं, ती इंद्रिय देखील अभावात जमा करावं. इंद्रिय जसं, इंद्रियाचं ज्ञान जसं मनोवृत्तीनं व्हाले, ती मनोवृत्ती सुद्धा अभावात जमा करता आली पाहिजे, अप्रमाण करता आली पाहिजे. आणि ते वृत्ती ज्ञान देखील तसंच तद्वतच अप्रमाण लक्षात आलं पाहिजे. ज्ञान घेऊन गावा गोविंद गा. साधुबोध झाला तो नरून याठ्याला उरलं नाही पाहिजे. आणि मग हे सर्व जडाभासांची आभास, ते दोन्ही बी भास ज्याच्यावर भासलेत
ते निराभास तत्व लक्षात यायला पाहिजे. आणि ते निराभास तत्व आपलं स्वरूप आहे असं लक्षात यायला पाहिजे. आणि त्या निराभास स्वरूपाच्या दृष्टीनं प्रमेय आणि प्रमाण, ज्ञेय आणि ज्ञान, भाष्य आणि साक्षी, त्या परम वस्तूच्या दृष्टीने काहीच नाही. त्यांना त्या ज्ञेय आणि ज्ञान, प्रमेय आणि प्रमाण आणि भाष्य आणि साक्षी हे सर्व सापेक्षित हे कुठं असतंय? स्वप्नात ज्ञेय आणि ज्ञान आहेत, जागृतीत प्रमेय आणि प्रमाण आहेत आणि सुसुप्तीत भाष्य आणि साक्षी आहे. तीन अवस्थेत ही वेगवेगळी औषधाकानं बोलणे येतं, वेगवेगळ्या औषधाकानं. जागृतीत प्रमेय प्रमाणांचा व्यवहार आहे, स्वप्नात ज्ञेय ज्ञानाचा व्यवहार आहे आणि सुसुप्तीत भाष्य साक्षीचा व्यवहार आहे. भाष्य आणि साक्षी, प्राज्ञे हे एकाच शब्दात दोन आहेत. प्रकर्षानं आणि आज्ञे. प्रकर्षानं अज्ञान कळायला तिथं अज्ञानाचं ज्ञान व्हायला, अविद्य सुसुप्तीत. सुसुप्तीत कशाचं ज्ञान आहे? सुसुप्तीत अज्ञानाचं ज्ञान आहे. स्वप्नात कशाचं ज्ञान आहे? अज्ञान जन्याचं ज्ञान आहे, अज्ञान कार्याचं ज्ञान आहे. आणि जागृतीत कशाचं ज्ञान आहे? जागृतीत बी अज्ञान कार्याचं ज्ञान आहे, पण वाटत नाही. म्हणून जागृतीत आपल्याला भौतिक वाटतंय, भौतिक ज्ञान वाटतंय. जागृतीतलं घर दगडा मातीचं वाटतंय आणि स्वप्नातलं घर बी तिथं दगडा मातीच वाटतं, पण आताच्या दृष्टीने ते ज्ञेय आहे, दगडा मातीचं नाही. असो म्हणून या तीन शाखा लक्षात घेतल्या आपण, पण याच्यात परम वस्तूच्या दृष्टीनं हे प्रमाण नाहीत. आणि ह्या प्रमाणानं परम वस्तू ठरत नसते हे लक्षात घ्यायचं. परम वस्तू ठरवायची ती हे प्रमाण घेऊन नाही, ती परम वस्तू लक्षात आल्यावर प्रमाण राहत नाहीत आणि प्रमाणानं ग्रहण केलेले जे विषय ते बी राहत नाहीत आणि एकटा परमात्माच लक्षात येतो. म्हणून महाराज म्हणतात, प्रमाणांची परिसरी ते प्रमेयचे आविष्कारे, नवल मेचुये धुरी नाहीपणाची. म्हणून प्रमाणांची परिसंपते. आणि काय प्रमेय? जे वेदाचं प्रमेय, जे शास्त्राचं प्रमेय आहे, जे गुरुच्या महावाक्याचं प्रमेय, म्हणजे जिज्ञासू जे जाणायला चाललाय जे प्रमेय म्हणून, ज्ञान ज्याचं करून घ्यायचंय, शिष्य ज्याला शोधायला चाललाय त्याला प्रमेय म्हणा, ते ब्रह्म. पण ते ब्रह्म अप्रमेय आहे, प्रमेय नाही. ते कोणाच्या ज्ञानाचा विषय नाही, ते कोणा प्रमाणांचा विषय नाही. म्हणून प्रमेय अप्रमेय भरली, मौनाची अक्षरे भरली. या चांगदेव 65 अमृत अनुभवात प्रमेय दाखविलं, पण अप्रमेय प्रमेय येते हे कळाली पाहिजे भाषा माऊलीची. ते कळून द्यायची वस्तू आहे, पण कळण्यात येणारी वस्तू नाही. गुरु कळून द्यायचा प्रयत्न करतात आणि हे बी कळून घ्यायचा प्रयत्न करतो. जोपर्यंत कळाली नाही तोपर्यंत कळण वाटतंय, आणि एक बार निश्चय झाला की ती पहिलीच कळलेली ती कळत नसते, ती कळणे स्वरूप आहे असं लक्षात येते. म्हणून अप्रमेय येते, ते प्रमेय होत नाही. शोध घेणारे जातात आणि शोध घेणारा ज्या वेळेला थांबला, संपाला, त्या वेळेला त्याचा शोध लागतो. तर त्याचा शोध लागतो एकरूपता होऊन, त्याचा शोध वेगळा होऊन लागत नाही. आणि वेगळा होऊन शोध लागला तेव्हाच प्रमेय ठरते की मी जाणलं ती. पण त्याचा मी जाणला असा कोणीच दावा करू शकत नाही, कारण देव पाहावया गेलो आणि देव पाहून बाजूला उभा राहिलो असा अभंग नाही. हा, तिथे देवाची होऊन ठेवलो, मग कोण म्हणेन मी देव पाहिला? कसा होईन देव प्रमेय? प्रमेय होणं म्हणजे त्याला जाणणं. म्हणून देवाला जाणणं होत नाही. हा, देवाची पूजा होत नाही, देवाचं वर्णन होत नाही, हे आम्ही ऐकलं. देवाला जाणावं म्हणतात, जाणणं बी होत नाही. कस काय? तर वेगळं नाही म्हणून. म्हणून जाणणे स्वरूपाला प्राप्त होता येते. म्हणून जाणू जाता जाणीव घाली आड फाटा. त्याला जर जाणायचे प्रयत्न केले, हे कळून बी, तर मग मात्र ती आड फाट्याला जाईल.
असो. म्हणून सांगायचं तात्पर्य आपलं रहस्य काय चाललंय इथं की एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण द्रष्टांती वाहिली आणि दिसावयाची. सांगायचं तात्पर्य आहे की या प्रमाण त्याला विषय करू शकत नाहीत, प्रमाणानं तो ग्रहण होत नाही, प्रमाणच तिथं अप्रमाण ठरतात. पण प्रमाणानं जर असं नम्रता घेतली तर मग ते प्रामाणिक ठरतात, प्रामाणिकपणा त्यांचा ठरतो. आणि ते जर टार्गेटपणा करू लागले की तसा करू लागले की आम्ही जाणतो आम्हाला जाण्याचा परमात्मा, तर मग नाही जाणला. ते जर अप्रमाण ठरली, ते जर त्यांनी खाली मान घातली, ते जर शांत झाली, ते जर आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे ते असं जर म्हणू लागले तर ते प्रामाणिक ठरतात. पण केले प्रमाण एवं प्रमाणे अप्रमाण पण केले प्रमाण द्रष्टांती वाहिली आणि दिसावयाची. आणि द्रष्टांतानं तर शपथच घेतली. दृष्टांत ध्यानात घ्या. माऊलीची कशी रूपक आहे, माऊलीची कशी गंमत सांगतात माऊली की दृष्टांत समध्या जगातल्या वस्तूला जाता येतात. म्हणले मग दृष्टांत परमात्म्याचा द्या ना. नाही म्हणले त्याने शपथ घेतलेली की मी परमात्म्याचा दृष्टांत देणार नाही. अशी दृष्टांताने काय घेतलेली, शपथ घेतल्यामुळे देण्यात नाही. त्याने दिली असती पण त्याने शपथ घेतलेली की मी त्याचा दृष्टांत देणार नाही. अशी काय घेतलेली माऊलीची गंमत होती, माऊलीची युक्ती. माऊली त्याला त्याचं ते होत नाही म्हणून त्यांनी शपथ घेऊन आपली सुटका करून घेतली. हा, एखादी नाही का वस्तू माणूस म्हणते मी ते नाही करीत, मी शपथ घेतलेली, मी सुपारी नाही खात, मी शपथ घेतलेली, मी आता भाकरी खातो दुसरं खातो काही बी, पण तुम्ही सुपारी नाही, सुपारीची शपथ घेतलेली. जसं ते म्हणजे खाऊ शकत नाही का, म्हणजे डॉक्टरनं सांगितलं किंवा ती एखादी वस्तू सहन होत नाही किंवा एखादी वस्तू खाल्ल्या जात नाही, तर ते जशी शपथ घेतली म्हणा त्याप्रमाणे दृष्टांत दिल्या जात नाही परमात्म्याचा. म्हणून मी परमात्म्याचा दृष्टांत देऊ शकत नाही म्हणणं अपमान आहे, म्हणून आम्ही शपथ घेतलेली. एखादा पैलवान मोठा आहे तो आपल्याला ऐकू शकत नाही एखाद्या पैलवानाला, पण मग त्या पैलवानानं अगोदरच आटोपत घ्यावं की नाही त्याच्या संग कुस्ती करण्याची मी शपथ घेतलेली. सर्व बाकीच्या पैलवानाला पाडू शकतो तू, म्हणजे आता तुम्ही सर्वाला पाळलेले, आता तो एक मस्त पैलवान आहे केसरी, महाराष्ट्र केसरी, त्याच्यासोबत तुम्ही खेळा. नाही म्हणले त्याच्यासोबत तुम्ही शपथ घेतलेली, आमची लहानपणापासून शपथ झालेली की तुमच्या संग मी कुस्ती खेळणार नाही. मला तो आठवत नाही, मी त्याच्यासोबत कुस्ती खेळू शकत नाही, मी त्याला पुरू शकत नाही असं म्हणायचं नाही. उलट बोललेली फक्त की मी शपथ घेतलेली. तशी दृष्टांतानं इतकी दृष्टांत देतात, कशाची बी दृष्टांत देता येतात. मग परमात्म्याचा एखादा दृष्टांत देऊन आम्हाला पडून सांगा. दृष्टांतात मजा बी येते, हसू बी येतं, दृष्टांतात मग चांगले मनोरंजन बी होतं आणि मग चांगलं होते. मग तुम्ही त्याचा दृष्टांत द्या बरं. नाही, शपथ दृष्टांतानं काय केलेली, मी परमात्म्याबद्दल दृष्टांती करजळू शकणार नाही अशी शपथ घेतलेली. दृष्टांती वाहिल्यान दिसावयाची म्हणा. असो, दृष्टांत देखील एक काय आहे तर प्रमाणच आहे, त्याच्यातलंच प्रमाण आहे एक. म्हणून आपण त्याला काय म्हणू तर ते रूपक जोडावं लागत असतं. आणि रूपक द्रष्ट पदार्थाचे जुळता येते, ते अदृष्ट आहे, ते काय अदृश्य आहे, अदृश्य पदार्थाचे अदृश्य परमात्म्याचे कसं रूपक जुळावं म्हणून सांगू. आपण थोडक्यात विषय घेऊ की हे जे प्रमाण आहे 6, तर 6 प्रमाणाचे 6 प्रमेय, कोणचंही प्रमाण कोणत्याही प्रमेयाचं प्रमाण होऊ शकत नाही. हा विषय आजचा. ज्या विषयाचं ज्या प्रमेयाचं जे प्रमाण ठरलेले त्यानंच ते प्रमाणित ठरतं किंवा त्याचं ज्ञान त्यानंच होतं. जसं प्रत्यक्ष प्रमाणामध्ये ओवी दिलेली इथं, तरी करोनी रस सोयी बरवी, कानी केवी भरावी, फुले आणूनी बांधावी डोळा केवी. रसोसोय म्हणजे चांगल्या प्रकारचा स्वयंपाक करून कानात जर वाटला की चांगली चव टेस्ट घ्या, तुम्ही चमच्याभर कानात घालून पहा, तुमच्या इतकी चांगली फोडणी दिलेली, इतका चांगला रस चव यायला लागलेली, चांगल्या प्रकारचा रस झालेला आहे, कानात टाका तुमच्या. तर कानात टाकल्यास समजा जे मुखात टाकला तर तेच आहे, कानातून बी तेच ऐकतो ना, मग कानात टाकला तर त्यालाच पाऊस चावणार. तो किती चवदार झालाय, किती गोड आहे स्वयंपाक, किंवा किती मधुर आहे, किती शरसपूर्ण आहे, किती सुगरणपणाचा आहे, सुरस. हे कानात घातल्यानं कळत नाही. कान जरी त्याचाच असला, कान बी चांबडी आहे, जीभ हा बी चमडीच आहे आणि त्याचीच आहे, त्याच व्यक्तीची, पण तरी बी ते प्रमाण नाही होत तिथं.
कानानं शब्द ऐकण्याचं द्वारे. हे पहा, कानाचा पडदा बी चांबडाच आहे आणि जिव्हेचा चांबडा बी चांबडाच आहे आणि एकाच व्यक्तीचा आहे, दुसऱ्याचा नाही. पण तरी बी दोन चांबड्यातून वेगवेगळे ज्ञान व्हावा असे ईश्वराचं नियोजन आहे. कानाच्या पडद्यानं कानाचा पडदा बी पडदाच आहे त्वचेचा, पण त्यानं शब्दाचं ज्ञान व्हावा अशी ईश्वराचा संकल्प आहे, अशी ईश्वराची इच्छा आहे, असं ईश्वराचं नियोजन आहे. आणि जिव्हेचा बी पडदाच आहे, त्वचाच आहे, पण त्यानं 6 चवी कळावा, रस कळावा असं ईश्वराचं नियोजन आहे, अशी ईश्वराची इच्छा आहे. डोळ्याचा बी पडदाच आहे, त्यानं रूप ग्रहण व्हावा अशी ईश्वराची इच्छा आहे. त्वचेचा बी चांबडाच आहे, कातडीच आहे, पण त्यानं स्पर्श ग्रहण व्हावा अशी ईश्वराची इच्छा आहे. नाकात बी चांबडाच आहे काय चांबड्याशिवाय? चांबडी की पुतळी, दुसरं आहेच काय? चांबडी का हत्ती घोडा, चांबडी की गाय, चांबडी से दूध निकला, चांबडी मी जाय. आहे काय दुसरं? चांबडीच सर्व चांबडीच आहे चांब. पण तरी बी त्याच्यात विभिन्नता आहे. माऊली आपल्याला दाखवून देतात की कानानं किती बी रस ओतले कानात, तर त्या कानानं त्या रसाचं ज्ञान होणार नाही. कारण ठरलेले रस हे जिभेनच घ्यावा असं ठरलेले. ती त्याचं जिव्हाच रसाचं प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये 6 प्रमेय आहेत, 5 प्रमेय आहेत. कोणचे प्रमेय? तर शब्द स्पर्श रूप रस गंध, हे 6 प्रमाणामध्ये प्रमेय 6. आणि त्याचे प्रमाण म्हणजे कान, त्वचा, डोळा, जिव्हा आणि नाक, हे 5 प्रमाण आहेत त्याची प्रत्यक्ष प्रमाणामध्ये. तर याच त्याला जमत नाही. एका प्रमाणात एका घरात नांदतात ते, पण तरी याच त्याला जमत नाही. आपापले वारड आहेत, आपापले ठरलेले विषय. तर बाकीचे प्रमाणात कसं जमत? एकोप्यात राहून, कोणाचं तरी अनमिठ आहे, एकोप्यात राहून जर एकूण एकाचा व्यवहार जमत नाही, एकत्र राहून, तर अनुमान प्रमाण तर वेगळं निघाले. कोणाचं अनमिठ आहे पहा बरं ते. वंदना कोण आहेत? हा, वंदना ताईचं अनमिट आहे. हा, आता केलं मीठ. अगोदरच करायचं. तुमचं नाव घेतल्यास करता का? हा, मग काय चालला आपला विषय की प्रत्यक्ष प्रमाण 6 प्रकारचं आहे. 5 प्रकारचं, 6चे आहे मला 5 प्रकारचं. तर 5 प्रकारचे विषय, 5 प्रकारचे विषय ज्ञान होण्याची इंद्रिय, हे सर्व मिळून एक प्रत्यक्ष प्रमाण आहे. पण एकमेकाला चालत नाही. हे माऊलीन दृष्टांत दिलं. रूपाचा सुजान डोळा ओढू शके काही परिमळा. अमृतानुभवातला दृष्टांत आहे की रूपाचा इतका जाणकार डोळा आहे, सुजान डोळा आहे, तसा जाणता राजा, तसा जाणता डोळा आहे रूपाचा. पण ओढवू शके काय परिमळ? तो परिमळ म्हणजे वास आहे. वासाला ग्रहण करू शकतो का? नाही करू. इतका जरी शहाणा असला तर वास ग्रहण करण्याच्या बाबतीत तो येडा आहे, तो अज्ञानी आहे. कोण? डोळा रूप जाणण्यास शहाणा आहे, कान शब्द जाणण्यास शहाणा आहे. त्याला रस जर टाकायला लावली तर त्याच्या बाबतीत तो अनभिज्ञ आहे, तो अज्ञानी आहे, मूढ आहे, म्हणजे ते जाणू शकत नाही. हे जसं प्रत्यक्ष प्रमाणातच असं, तर अनुमान प्रमाण तर वेगळं राहिले, याच्यावरून वेगळं निघलेले. मग प्रत्यक्ष प्रमाणाचे विषय अनुमानानं कसे करते ना अनुमानाचे जे विषय ते प्रत्यक्ष प्रमाणानं कसं करते? मग एकाचे दुसऱ्याला चालत नाहीत, त्याची त्याला ठरलेली चालतात. त्यासाठी दृष्टांत त्याला की कोणत्याही स्त्रीचा कोणताही पुरुष नवरा ठरू शकत नाही, तर जिच्या बरोबर ज्याचं लग्न लागलेलं आहे तोच तिचा नवरा. अशी विवाह संस्थेमध्ये जशी विधीपूर्वक किंवा संस्कृतीपूर्वक जी काही विधी असते आणि ते विधीप्रमाणे ते ठरलेलं असतं त्या त्या धर्मात, त्या त्या स्थानिक, त्या त्या संस्कृतीत. हे जसं आहे व्यवहारात दृष्टांत त्याला, त्याप्रमाणेच विषय आणि इंद्रिय किंवा प्रमाण आणि प्रमेय यांचं ठरलेलं असतं. म्हणून त्याला खाली विस्तार केला त्या थोडा. अर्थात आपापल्या विषयातच प्रमाणाने आपापले प्रमाणत्व गाजवावे. आपापल्या विषयातच प्रमाणाने आपापलं प्रमाणत्व गाजवावं. जसा त्या गल्लीतला कुत्रा तिथं तो गाजवीत असतो त्याचा मोठेपणा, त्याची ताकद.
त्याची आरडाओरड चलत असते त्या गल्लीत. दुसऱ्या गल्लीत त्याचं काही चलत नाही. तो गुपचूप शेपूट आपल्या खाली घालून बसत असतो, पडत असतो, शेपूट घोळीत असतो दुसऱ्या कुत्र्यापाशी. दुसऱ्या गल्लीत गेल्यावर चालत नाही त्याचं. त्या गल्लीत ते प्रमाण तिथं त्याचं प्रमाणत्व गाजवीत असतात. कोणत्याही विषयात कोणत्याही प्रमाणाला प्रमाणत्व गाजविता येत नसते हे माऊली सांगतात. आणि परमात्मा स्वरूपाविषयी तर काही प्रमाण अप्रमाण ठरली आहेत. हा विषय महत्वाचा आहे. म्हणून एकाचा विषय दुसऱ्या प्रमाणाला ग्रहण होत नाही. हे माऊलीच्या प्रमाणाचं दुर्बलता दाखवायला लागली, प्रमाणातली शक्तिहीनता दाखवायला लागली. एक प्रमाणे तिथं प्रबल आहे, पण दुसऱ्या विषयात दुसऱ्या प्रमाणात त्याचा हस्तक्षेप केला तर त्याचं तिथं काही चालत नाही. अरे प्रमाण सर्व जगदंपातील, आणि जगात असलेल्या प्रमाणाचं एकमेकात जर काही चलत नाही तर जगाच्या पार असलेला प्रकृती पलीकडे असलेला परमात्मा त्याच्यापाशी यायचं काय चलत, ही महत्वाची गोष्ट आहे. एकमेकात ह्या गल्लीतला कुत्रा त्या गल्लीत जर चलत नाही तर ह्या देशातला कुत्रा अमेरिकेतल्या कुत्र्या संग त्याचं काय चालणार आहे. दृष्टांतात इथला तिथं गल्ली बदलली की त्यात जर चलत नाही त्या गावातली गावात, तर दुसऱ्या जातीचा कुत्रा दुसऱ्या मोठ्या कुत्र्यासोबत काय चलन. तसं जसं दृष्टांत ध्यानात घ्या. म्हणून सांगायचं तात्पर्य की सहाही प्रमाण तिथं प्रमाण ठरत नाही, तर परमात्मा स्वरूपाला जाणू शकत नाहीत, आणि परमात्मा स्वरूपापाशी याची प्रामाण्यता चालत नाही, असा याच्यात विषय आहे. म्हणून 6 प्रमाणाचा थोडा उल्लेख केला, तो धावत्या वेगात घेऊ आणि संपू. प्रमाण म्हणून परमात्म्याविषयी तर काही प्रमाणे अप्रमाण ठरली आहेत. परमात्मा चक्षुर इंद्रियाला दिसत नाही, म्हणून तो प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. चक्षुर आदी जी इंद्रिय म्हणजे डोळ्या आधी डोळा त्याच्यात एक प्रतिनिधी म्हणून घेतला तर 5ची बी लावून घ्या. म्हणून चक्षुर आदी इंद्रियाला परमात्मा आकलन होत नाही, म्हणून तो प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. आता परमात्मा आहे असे अनुमान करण्याकरता हेतू प्रत्यक्ष नाही. अनुमान प्रमाणाचा विषय का नाही, तर अनुमानासाठी हेतू लागत असतो. हेतू असल्याशिवाय अनुमान करता येत नसते. पण परमात्मा स्वरूपा काय हेतू प्रत्यक्ष नाही, हेतू काही प्रत्यक्ष नाही. परमात्मा याच्यामुळे आहे असं काय सांगणार, काहीतरी हेतू लागल ना, आणि तिथे हेतूच नाही. हेतू नसल्यामुळं प्रत्यक्ष अनुमान प्रमाणाचा देखील परमात्मा विषय होत नाही. परमात्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे शब्द प्रमाणाचा विषय नाही. तो स्वयंप्रकाश आहे, म्हणून शब्द त्याला कसा प्रकाशित करू शकत. स्वयंप्रकाशात जसा सूर्य स्वयंप्रकाश आहे, ते बॅटरी त्याला दाखवू शकत नाही. बॅटरी घरातल्या पदार्थाला दाखवू शकते, कपड्याला भांड्याला, का ते परप्रकाशित आहे, स्वयंप्रकाश नाहीत म्हणून ती. आता सूर्य स्वयंप्रकाश असल्यामुळे बॅटरीचं काय चलन त्याच्या पुढे. बॅटरी कधीतरी बॅटरीनं सूर्य पाहिला का कोणी. बॅटरीनं भांडे पाहिले, कपडे पाहिले, रस्ता पाहिला, बरंच काही पाहिले बॅटरीनं अंधारातलं. पण अंधार घालविणारा जो स्वयंप्रकाश सूर्य आहे, बॅटरी नाही का, बॅटरीनं पाहिलं नाही का. पण बॅटरीनं सूर्य पाहिला का कोणी, अजून नाही पाहिला. बॅटरीनं पाहिलं नाही, बॅटरीचा उपयोग करून दुसऱ्यानं कोणी अजून सूर्य पाहिला नाही. हे जसं उघड आहे त्याप्रमाणे सूर्य ब्रह्म आहे, पण प्रमाणानं पाहिलं नाही, हे सांगायचं. कारण प्रमाण बॅटरीला सूर्यानं दाखवली, ब्रह्म स्वयंप्रकाश आहे. बॅटरीला सूर्यानं दाखवली. बरोबर बरोबर. बॅटरीला सूर्यानं दाखवलं. बॅटरीचा उजेडच सूर्याच्या उजेडापुढे शून्य झाला, नगण्य झाला, हरपून गेला. तो उजेडच अंधार होता, अंधारातला उजेड होता, अंधारलेला उजेड, अंधाराच्या आरुष्यानं दिसणारा उजेड होता. उन्हात आल्यावर सूर्याच्या प्रखर प्रकाशात आल्यावर ते उजेडच उजेड ठरला नाही. तसं प्रमाणांची जी प्रमा आहे ती प्रमा ठरत नाही, इकाड्या प्रमाणात आहे. म्हणून असो या प्रमाणे तो अनुमानाचा देखील विषय नाही आणि शब्दाचा देखील नाही, कारण स्वयंप्रकाश आहे. आणि परमात्म्यासारखी दुसरी सदृश्य वस्तू नाही, म्हणून तो उपमानाचा देखील विषय होऊ शकत नाही. परमात्म्यासारखं दुसरं काही असतं तर उपमा देता आली असती, उपमान दृष्टांत देता आला असता. दृष्टांत जे ते उपमानच प्रमाणे एक प्रकार की असा आहे. जशी मांजरी सारखा वाघ असतो. वाघ कसा आहे मुलाला सांगायचं असलं तर मांजरी सारखा, स्पष्ट मांजरी सारखा, फक्त मांजर लहान आहे तो मोठा आहे इतकं त्याच्यात थोडंफार काय झालेले वैषम्य नाही तर साम्य आहे सर्व. हे जसं आपल्याला गाय गवय सारखी असते किंवा गवय गाई सारखा असतो, विचार सागरला दृष्टांत, त्याचप्रमाणे अनेक आपल्याला घेता येतात.
की हे कशासारखं असतं ते कशासारखं असतं आपल्याला सांगता येते, कारण सादृश्यपणामुळं त्याच्यात दृष्टांती जुळत होती. पण परमात्मा कशाच्या सदृश्य नाही, कारण परमात्म्याची सत्ता भिन्न आहे, म्हणून सत्ता भेदच असल्यामुळे कशासारखा आहे. आणि परमात्मा हे पहा, रूपाचा दृष्टांत द्यावा तर तो अरूप आहे, आकाराचा दृष्टांत द्यावा तर तो निराकार आहे, गुणवानाचा दृष्टांत द्यावा तर तो निर्गुण आहे, व्यवहारातला दृष्टांत द्यावा तो अव्यवहार आहे, व्यक्तातला दृष्टांत द्यावा तर तो अव्यक्त आहे. दृष्टांत कशात द्यावा, म्हणून अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, काहीच म्हणता येत नाही, म्हणून म्हणायचंच नाही. म्हणायचं नाही मग जाणायचं का, अगोदर वाटतं जाणायचं पण जाणायचं बी नाही तिथे गेल्यावर असो. मग सांगायचं तात्पर्य काय आहे, तर ह्या अनुमान प्रमाणाचा देखील तो विषय नाही. म्हणून परमात्म्याचे ठिकाणी संपाद्य संपादक भाव नाही, म्हणून अर्थापत्ती प्रमाणाचा विषय नाही. आणि संपाद्य संपादक भाव जिथं जिथं जुळतो तिथं तिथं अर्थापत्ती प्रमाण जुळत असते, कारण जे पोहोचील आपल्यापर्यंत त्याला संपाद्य म्हणा. आणि याचा संपादक कोण आहे, तर तो पोहोचेल. जसं आपल्याकडे पत्र आलं आपल्याला मित्राचं किंवा पाहुण्याचं, तर पत्र आलं ही संपाद्य आहे. आणि याचा संपादक कोण आहे, तर ज्यानं पाठविलं तोय. मग ज्या अर्थी आपल्याला पत्र इथं पाठवले त्यानं लिहून, ते तिकडं आहे का नाही, आपण इथं वाचायलो ते तिकडं आहे का नाही, आहे. त्यानं पत्र लिहिलं नाही, त्यानंच पाठवलं आपल्याला. म्हणजे त्याचं ज्ञान कसं व्हायलं, अर्थापत्तीनं व्हायलं. त्याच्या जिवंत असल्याचं ज्ञान कशा नाही. फोनवर बोलायला लागलेला माणूस आहे तो जिवंत आहे, तुम्ही पाहिला का. आपल्याला फोनवर ज्यानं कॉल केला त्या मित्रानं पाहुण्यानं, त्याचा जिवंतपणा अर्थापत्ती नाही. कस का, ज्या अर्थी तो आपल्याला बोलायला त्या अर्थी मेलेला आहे का. बरं त्याचे श्वास चालू तुम्ही पाहिले का नाही, त्याचे हात आहेत पाय आहेत बोलायला लागला असं पाहिला का तुम्ही, पाहिला नाही. पण काय त्याचा शब्द इथपर्यंत आला, शब्द इथपर्यंत पोहोचायला लागलाय, शब्द संपाद्य आणि तू त्या शब्दाचा संपादक आहे, त्यानं पोहोचला इथपर्यंत शब्द तू. मग संपादक नाही का, संपाद्य कसं येईल. नदीला पूर आला हे संपाद्य, आणि ते पाऊस पडला ते संपादक आहे तिकडं. मग पाऊस जरी इथं नसला तर तिकडा तू पावसाशिवाय पूर कसा येईल, जेवल्याशिवाय ताजेपणा कसा राहील, हे जसं आहे. किंवा काहीतरी धंदा असल्याशिवाय घर कसा बांधायला लागला, घर बांधायला लागलं पण काही दिवसानं बसून झोपून राहत, अरे काहीतरी कुठं चोरी केली म्हणा, नाही तर कुठेतरी याचा लढा लागला म्हणा, काही सापडलं म्हणा, असं आपल्याला काय करावं लागेल, त्याचं अर्थापत्ती करावं लागेल. एवढं मोठं घर बांधायचं, हे ज्या प्रमाण आहे त्याच प्रमाण परमात्मा स्वरूपाविषयी संपाद्य संपादक भाव जुळल्या जात नाही. कारण परमात्म्याकडून काही आलं इकडं व्यवहारात असं नाही, परमात्मा अल्लक निरंजन आहे, तिकडून काही आलंच नाही, संपाद्यच नाही काही, आणि कशाचा संपादक नाही तो, म्हणून संपाद्य संपादक भाव तिथं जुळत नाही. म्हणून तो परमात्मा अर्थापत्तीचा सुद्धा काय होत नाही, विषय होत नाही. असा त्या एक एक प्रमाण उडायला लागलेले तिथं. म्हणून आणि परमात्मा अभावाचा प्रतियोगी नाही, कशाच्याच अभावाचा प्रतियोगी नाही, म्हणून अनुपलब्धी प्रमाणाचा सुद्धा तो विषय होत नाही. 6 प्रमाण संपली, प्रमाणांची परिसंपली का, की तो कोण्याच अभावाचा प्रतियोगी नाही. जो अभावाचा प्रतियोगी असतो तो अनुपलब्धी प्रमाणाचा विषय होऊ शकतो, अनुपलब्धी प्रमाणाच्या कक्षेत येऊ शकतो. हे पहा, काही पाहुणे आले ते प्रत्यक्ष प्रमाणाचे विषय झाले, आणि काही पाहुणे नाही आले त्या अनुपलब्धी प्रमाणानं कळाले. पण जो तुमचा पाहुणाच नाही, तुमच्या ओळखीचाच नाही, तो आला नाही किंवा आलाय, तो आलाय असा प्रत्यक्ष प्रमाणानं कळाला नाही, आणि आला नाही असा अनुपलब्धी प्रमाणाने बी कळाला नाही. कोण, स्वरूप नाही आला, म्हणजे कोण, की जो तुमचा पाहुणा बी नाही, ओळखीचा बी नाही. तुम्हाला जर म्हणलो मग की हे आलं नाही, पण तुम्हाला जर म्हणलो की तुमच्या याला हे आली का, एखाद्याचं नाव घेतलं, मी एखाद्या मुख्य माणसाचं नाव घेतलं की मंत्री साहेब तुमच्या याला आले का, तुमची तशी संकल्पना बी नव्हती ते यावं, त्याला पत्रिका बी नव्हती, तुमचं त्याचा काही संबंध बी नव्हता,
तर ते आले नाही, पण ते आले नाही ह्या वर्गामध्ये मोडली कुठं ती? द्यायला पत्रिका पोहोचली, द्यायची येण्याची अपेक्षा होती, ते आले नाही असं त्याचं ज्ञान होते. पण द्यायला पत्रिका नाही, जे यावत अशी तुमची काही मानसिकता नाही, आणि ते आले नाही असं कुठे त्याचे ज्ञान होते. म्हणजे अभावाचा प्रतियोगी नाही तुमच्या, ते तुमचे अभाव त्याला तुमचा त्याचा अभाव. हे पहा, जितके पाहुणे आपले ज्यावेळी मित्र आहेत त्याचा भावाची अपेक्षा असते, म्हणून त्याच्या अभावाचं ज्ञान होते. ते भावाचे हेतू आहे पुणे. आदर्श स्वरूपाची. हा, म्हणून परमात्मा अभावाचा प्रतियोगी नाही, कशाच्याच अभावाचा प्रतियोगी नाही. म्हणून परमात्मा अनुपलब्धी प्रमाणाचा सुद्धा हेतू होत नाही, विषय होत नाही. अशा रीतीने त्याच्या ठिकाणी साही प्रमाणे अप्रमाण झाली, म्हणून तो प्रमाणे प्रमाणभूत, आणि म्हणूनच प्रमाणे प्रमाणभूत झाली. ती अप्रमाणे ठरली, प्रमाणच अप्रमाण ठरली, म्हणूनच ती प्रमाणभूत झाली. त्याचे कारण असे आहे की सगळ्या प्रमाणांना विचारले की तुम्ही ब्रह्म पाहिले काय, तर त्या सर्वांनी एकमुखाने उत्तर दिले की आम्ही दृष्ट श्रुत सर्व जगदांपाती पदार्थांना विषय करू, पण त्या ब्रह्माला मात्र विषय करू शकत नाहीत. आम्ही त्या ठिकाणी प्रमाण आहोत, अप्रमाण आहोत. परमात्मा स्वरूपाला जाणण्याच्या बाबतीत आम्ही अप्रमाण आहोत अशी कबुली दिली. म्हणून प्रमाण अप्रमाण असून देखील ती प्रमाणभूत ठरली. अप्रमाण असून देखील काय ठरली? प्रमाणभूत ठरली. काय खरे गाड्या तुमचं. म्हणून हे पहा, एखाद्या आपल्या मुलाला घरात सांगा, अरे जाय बरं घरात हे आहे का, आणि तो घरात आला आणि तो खड पाहिलं, पण त्याला ते काय नाही झालं, सापडलं नाही, तर त्याने येऊन सांगा की मी सापडलं नाही मला. मग सापडलं नाही म्हणला तो, तर तो प्रामाणिक कसा आहे, म्हणजे त्यानं पाहिलं नाही का. जर पाहिलंच नाही तिथं बसून राहिला तर मग अप्रामाणिक ठरला. त्यानं पाहिलं, पण त्याच्या आवाक्याच्या पलीकडली गोष्ट कुठेतरी उंच होती, ती गोष्ट ठेवलेली, आणि आता हात तिथपर्यंत पोहोचत नव्हता. काहीतरी तंबाखूची पुडी होती आणि ती उंच ठेवलेली, बाबाला पाहिजे होती की बाहेर आपली ठेवलेली तिथं, पण ती इतकी उंच ठेवली की त्याचा हात पुरत नाही, तिथं त्याला दिसू शकत नाही. मग त्यानं घरात सर्व शोध घेतला, धांडोळा घातला, आणि बाहेर आला आणि म्हणला की बाबा मी चौखट पाहिली पण काय नाही झाली सापड. मग त्याच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. हे जसं त्या आजोबाला किंवा त्याच्या पित्याला कळावा, त्याप्रमाणे 6 प्रमाण पाठविली परमात्माचा शोध घ्यायला, पण 6 प्रमाणाला बी परमात्म्याचा शोध नाही. ती परमात्मा नाही म्हणले आम्ही पाहिला नाही बाबा, आम्हाला जाणता आला नाही, किंवा आम्ही त्याला जाणू शकलो नाही. तर हे त्यांचा काय प्रामाणिकपणा आहे. आणि प्रामाणिकपणानं त्याने कबूल केलं म्हणल्यावर ते प्रामाणिक ठरले, म्हणून प्रमाण ठरले. म्हणून तसे दृष्टांताने सांगितले की आम्ही शपथ घेऊन सांगतो, तो आम्हाला दिसलाच नाही. कारण दृष्ट पदार्थाचा दृष्टांत दिला जात असतो. परमात्मा दृष्ट नसल्यामुळे दृष्टांतासही तो विषय होत नाही, म्हणून त्यांनी शपथ घेतली असं म्हणावं लागते. म्हणून दृष्टांत देखील, म्हणून हे तर मनाची नक्की न लगी, जे तर बुद्धीची दृष्टी न रिगी, ते इंद्रियाची लगी काही होईल. म्हणून अशा सर्व प्रकारच्या प्रमाणानं, सर्व प्रकारच्या वृत्तीनं, सर्व प्रकारच्या जाणण्याच्या प्रकारानं ती वस्तू जाणण्यात येत नाही, ती कशाचाच विषय होत नाही. म्हणून सर्व तिथं स्थगित होतात, सर्व टाकून जातात, आणि परमात्माची कावशेस उरतो. सर्वाची सत्ता, सर्व प्रमेयाची सत्ता परमात्माच आहे, सर्व प्रमाणाची सत्ता परमात्माच आहे, प्रमात्याची सत्ता बी परमात्माच आहे, ज्ञेयाची सत्ता परमात्मा आहे, ज्ञानाची सत्ता परमात्मा आहे, ज्ञातृत्वाची सत्ता परमात्मा आहे, भाष्याची सत्ता परमात्माच आहे, आणि साक्षीची बी सत्ता परमात्माच. म्हणून परमात्मा सर्व सत्ता आहे, सर्व सत्ता आहे. सर्व सत्ता आली आता, आणि आम्ही आता सर्व सत्ता कोणती? अरे प्रमेयाची सत्ता, प्रमाणाची सत्ता, प्रमात्याची सत्ता, ज्ञेयाची सत्ता, ज्ञात्याची सत्ता, ज्ञानाची सत्ता, भाष्याची सत्ता, साक्षीची सत्ता, ह्या इतक्या सत्ता आहेत. करू आहेत काय सत्ता? इतकंच आहे वाटतं काहीतरी ह्या जगा व्यवहारात जीवदशेमध्ये. आणि या समजायची सत्ता ती होईल, समजायचं असणं तो होईल. जसं बाळीची सत्ता, बुगडीची सत्ता, नातीची सत्ता, शेवणपीची सत्ता, असं नाही.
समजायचं असणं सोनं आहे. त्याप्रमाणे या सर्व जे जे काही पदार्थ भासायले, जे जे काही वेगवेगळ्या प्रमाणात भासायले, ते सर्व चैतन्यचे. म्हणून विचारसागरात सुंदर रीतीने मांडणी केलेली की प्रमात्र चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य. तसंच चला, ज्ञेय चैतन्य, ज्ञान चैतन्य, ज्ञातृत्व चैतन्य. तसंच चला, भाष्य चैतन्य आणि साक्षी चैतन्य. बस झालं, इतकंच आहे. ध्यानात घ्या, एवढ्या सत्ताने सर्व सत्ताची सत्ता तोय, सत्ताधीश तोय. म्हणून तोच एक आहे, बाकी काहीच नाही. हेच एक आथी हेर जाणणे ते भ्रांती. तोच एक आहे, सर्व भ्रांती, सर्व बाजूला काहीच नाही, बाकी काहीच नाही. असा त्याचा भाव आणि यांचा अभाव असा जर लक्षात आला आपल्या, आणि आपणच आहे ते म्हणजे ते बी नाही, तत्वम तेच आपणच आहोत. अशा प्रकारची एकता जर लक्षात आली तर आपलं स्वरूप, आपली सत्ता, आपलं सहजता आपल्या लक्षात येईल. आणि मग प्रपंच नाही, हे लक्षण नाही म्हणजे प्रपंच नाही. आणि मी याचा सर्वाचा सत्ताधीश मी म्हणजे मीच आहे, मी परम आहे, परमात्मा आहे. माझी व्याप्ती किंवा माझी सत्ता त्या सर्वाला घेऊन आहे, त्या सर्वात माझा अणू आहे आणि याचा माझ्यात व्यतिरेक आहे. असं जर आपण लक्षात घेतलं तर यालाच ब्रह्मज्ञान म्हणावं. आणि ह्या अशा ब्रह्मज्ञानामध्ये कोणत्याच प्रकारचं दुःख आणि दुःखाचं कारण उरत नाही. कुठल्याच प्रकारचा शोक उरत नाही, शोकाला काही कारण उरत नाही. कुठल्याच प्रकारचं काही घालवायचं उरत नाही, मिळवायचं उरत नाही, जाणायचं मिळत उरत नाही, आणि न जाणलेलं काही राहत नाही. अशा प्रकारची साम्य स्थिती, अशा प्रकारचं समाधान, अशा प्रकारची सहस्थिती, अशा प्रकारची परिपूर्णता ह्या संतांच्या संगतीत अशी होती. म्हणून हे एक फल आहे. अशा प्रकारचं फल त्या चिंतनातून, त्या अमृत अनुभवातून असा फल भेटतं. आणि ह्या फलाला काय नाव द्यावा, तर आपण इथं व्यवहारात नाव देतो जीवनमुक्ती. आणि ह्या देहपातानंतर किंवा ह्या प्रारब्ध कर्माचा ते झाल्यानंतर त्याला विदेही मुक्ती नाव देतात. पण हे सर्व नावगाव व्यवहारातले नामातीत एक फक्त वस्तू आहे. तिथं सदेह नाही, विदेह नाही. कशाच स आणि वि, अ आणि न, हे कुठल्याच प्रकारची पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याला कुठले नाव देता येत नाहीत. असा अनाम आजाती अशा प्रकारचं आपलं स्वरूप आहे. हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे. सर आहे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. जय हरी महाराज. सर्वांना जय हरी. हा? रामकृष्ण हरी. महाराज कोण आहेत महाराज? महाराज जय हरी. जय हरी, जय हरी, जय हरी. हा जय जय हरी हरी. महाराज. दुसऱ्या गावाला जय आहे. ठीक आहे, ठीक आहे. जय हरी महाराज सर्वांना जय हरी. जय हरी, जय हरी. जय हरी बाबा जय हरी. काय केलं तुम्ही? जय हरी, जय हरी. जय हरी बाबा जय हरी. जय हरी, जय हरी, जय हरी. सर्वांना नमस्कार. जय हरी. ठेवतो.
हम्म.